समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर वैभव गोदडे या ठिकाणी उपस्थित आहेत। शीतल माने साहेब ज्यांचं आपल्याला नेहमी आपल्या शाळेला मार्गदर्शन लाभतं। त्यानंतर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या योगिता कांबळे वहिनी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या जीवनामध्ये खेळाला व्यायामाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पूर्वीच्या काळी मनाला विरंगुळा मिळण्यासाठी खेळ खेळायचे आणि त्यातूनच आपलं शरीर सुदृढ व्हावं म्हणून व्यायाम आणि खेळ या दोहोंचा या ठिकाणी मिलाप होऊन आपलं शरीर कसं सुदृढ राहील, निरोगी राहील याकडे आपण पाहतो। हाच दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये रुजावा यासाठी आपल्या शाळेमध्ये सुद्धा आणि शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे तास या ठिकाणी आपले होतात। तर एक शिस्त विद्यार्थ्यांना लागावी, खेळाचं महत्त्व बालवयातच मुलांना समजावं आणि व्यायामाची आवड निर्माण होऊन शरीर निरोगी आणि सुदृढ राहावं यासाठी आपण वर्षभर शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून व्यायाम आणि खेळ घेत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये सुरू करत आहोत। तर या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत तर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मी तेलवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं विचारपीठावरती उपस्थित असलेले आजचं खरं तर सेलिब्रिटी गेस्ट ज्यांना आपण म्हणूया ते आपल्या गावचे सुपुत्र करण चव्हाण साहेब, त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे साहेब, त्याचबरोबर शीतल माने साहेब, वैभव गोदडे साहेब आणि त्याचबरोबर आपल्या व्यवस्थापन कमिटीमध्ये असलेल्या आणि त्याचबरोबर शालेय पोषण आहाराच्या आपल्याला पोषण आहार पुरवणाऱ्या कांबळे वहिनी आणि माझे सर्व सहकारी आणि तुम्ही सगळेजण खूप उत्साहानं हा उद्घाटनाचा कार्यक्रम कधी एवढा लवकर संपतोय अशी तुमच्या मनामध्ये उत्सुकता आहे। हा लवकर उद्घाटनाचा कार्यक्रम संपवावा आणि लवकरात लवकर आम्हाला क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्यावा अशी उत्सुकता तुमच्या मनामध्ये आहे। पण कार्यक्रमाची औपचारिकतेचा भाग म्हणून आपल्याला हा उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा असतो आणि प्रोटोकॉल प्रमाणे आपण तो कार्यक्रम करतो आणि त्याच्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं मला तुमच्यासमोर बोलावं लागतं। आपल्याला माहिती आहे की वार्षिक क्रीडा महोत्सव म्हटला की अपार उत्साह आपल्या मनामध्ये असतो। वर्षभर आपण अभ्यास करतो, खेळतो देखील, वेगवेगळ्या खेळांचं प्रात्यक्षिक आपण करत असतो, प्रॅक्टिस करत असतो, खेळाच्या तासाच्या वेळेला वेगवेगळ्या खेळांची कौशल्य आपण शिकत असतो आणि या सगळ्या कौशल्यांना प्रत्यक्षरित्या मैदानावरती आपल्याला त्याचं प्रदर्शन करणं, आपल्या संघाला जिंकवणं, आपलं वैयक्तिक पराक्रम आपण वेगवेगळ्या खेळांमध्ये दाखवणं हे आपल्या सगळ्यांना एक प्रकारचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न घेऊन तुम्ही आज इथं उभा आहात। आपण खेळणार आहोत सांघिक भावना दाखवून, खिलाडू वृत्ती दाखवून, खेळामधनं संघ भावना निर्माण होते, खिलाडू वृत्ती निर्माण होते आणि स्टेज डेअरिंग पण निर्माण होतं आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो आणि म्हणून खेळ हे मानवाच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचे आहे। खेळामधनं मनोरंजन होतं, त्याचबरोबर खेळामधनं आपली प्रकृती पण सुदृढ होते, त्यामुळे खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। पण हे सगळे खेळ खेळत असताना आपल्याला संघभावनेनं आणि खिलाडू वृत्तीनं खेळणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला खेळामध्ये हार जीत होत असते, दरवेळेला आपण खेळतो त्यावेळेला आपला संघ जिंकतोच असं नाही, बऱ्याच वेळेला आपल्या पदरी निराशा पण येते, हार देखील आपल्या पदरी येत असते। परंतु ही हार आपल्या वाट्याला जरी आली तरी देखील आपण त्याला पॉझिटिव्हली आपण घेतलं पाहिजे। हार ज्या पद्धतीने आपल्या वाट्याला येते त्यावेळी जीत सुद्धा येते,
जिंकणं आणि हारणं हा जसा खेळाचा नियम आहे तसा आयुष्याचा पण नियम आहे. त्यामुळं त्याला आपण नकारात्मक भावनेनं आपण न बघता आज जरी आपण हारलो असलो तर निश्चितपणानं उद्यासाठी मी खूप चांगली तयारी करेन, जिद्दीनं कामाला लागेन आणि पुढं नेक्स्ट टाइम मी जिंकेन. हार कोणाला येत नाही, हार कुणाच्या पदरी पडत नाही. यावर्षी आपण बघितलं की जागतिक क्रिकेट स्पर्धा आपल्या देशामध्ये झाली आणि आपला संघ हा फेवरिट विनर असलेली टीम होती, भारताची टीम. पण दुर्दैवानं सर्व सामने खेळल्यानंतर देखील अंतिम सामन्यामध्ये आपली टीम अपयशी ठरली. पण म्हणून त्यांचं कौतुक काही कमी झालं नाही. वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नसलो तरी देखील प्रचंड कौतुक आपल्या टीमचं झालं. ते त्याला पात्र होते. आपण खेळत असताना आपलं पूर्ण झोकून देऊन खेळणं हे महत्त्वाचं असतं आणि ती झोकून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून वार्षिक क्रीडा स्पर्धेसारखा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आणि सर्व शाळांमध्ये घेतला जातो. हे योग्यच आहे, कारण आजचे शाळेमधले जे खेळाडू आहेत ते उद्याचे आपल्या देशाचे खेळाडू होणार आहेत. शाळेनं अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना पुढं आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं आपण आज जरी शाळेचं प्रतिनिधित्व करत असलो तरी उद्या आपण जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहोत आणि पर्यायानं देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तुमच्यामधनं उद्याचे खूप चांगले खेळाडू तुमच्यामधनं निर्माण होण्याची दाट शक्यता मला वाटते अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमांमधनं. आपल्याला माहिती आहे की आपलं चिंचवड हे गाव खरं तर छोटं गाव आहे, कृष्णेच्या काठावरती बसलेलं गाव आहे आणि छोटं जरी गाव असलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं गाव म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये आपण नावारूपाला आलेलो आहोत. अगदी म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारामध्ये आपल्या गावामधनं चांगले कुस्तीगीर झालेले आहेत आणि अलीकडच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये प्रो कबड्डीचा पण हिस्सा आहे असं आपण म्हणू शकतो. कबड्डीमधनं खूप चांगले खेळाडू आपल्या गावामध्ये निर्माण झालेले आहेत आणि क्रीडाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह असल्या कारणानं बरेचसे तरुण मुलं ही आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळतं. वैभव गोदळेंसारखी माणसं यांनी आपल्या गावामध्ये कबड्डीसारखा खेळ प्रकार चांगल्या पद्धतीनं रुजवलेला आहे, लोकप्रिय केलेला आहे आणि म्हणून उद्याचे खरं तर प्रो कबड्डीच्या टीममध्ये आपल्या गावामधनं निर्माण झालेली खेळाडू उद्याच्या क्रीडा प्रो कबड्डीचे त्या प्रकारामध्ये भाग घेणारे खेळाडू म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता दाट मला नाकारता येत नाही आहे. उद्याचे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळणारे खेळाडू आपल्या गावामध्ये सुद्धा निर्माण होतील अशी आशा निर्माण झालेली आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परवाच आपल्या कुमार गटामध्ये आपल्या शाळेचे स्टाफ मेंबर संदीप पाटोळे साहेब यांचे चिरंजीव कुमार गटामध्ये त्यांची निवड झालेली आहे. तर अशा पद्धतीचे खेळाडू आपल्या गावामध्ये निर्माण होतात आणि एक छोटंसं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेडेगाव 500 खेडेगाव असतील, पण इतकं छोटं गाव असून सुद्धा आपल्या गावामध्ये चांगले कबड्डी प्लेयर्स आपण निर्माण करू शकतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. असे अनेक क्रीडा प्रकार आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की क्रिकेटसारख्या खेळाला खूप ग्लोरिफिकेशन मिळतं, पण क्रिकेटपेक्षा देखील इतरही अनेक खेळ आहेत की ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. आणि आपण पाहतो की खूपच खेडेगावामधनं आलेली माणसं, खूपच दुर्गम भागामधनं आलेली माणसं, खेळाडू हे देशाला पदकं देतात. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की देशाला काही पदकं देण्यामध्ये खेडेगावामधनं आलेल्या मुलांचा खूप मोठा वाटा आहे. शहरामध्ये खूप मोठ्या सुविधा असतात, ऑफिशिएटिंग चांगलं असतं, त्यांना मिळणाऱ्या सुविधा चांगल्या असतात, पण खेडेगावामधल्या मुलांमध्ये जी जिद्द असते ती जिद्द मात्र सिटीमधल्या मुलांमध्ये नसते, असं एक ऑब्झर्वेशन आहे. तुमच्यामध्ये ती जिद्द आहे. खेडेगावामध्ये प्रतिकूल परिस्थिती असते, फारसं अनुकूल वातावरण नसतं, तरी देखील मुलं त्याच्यावरती जिद्दीनं मात करू शकतात आणि चांगल्या प्रकारे पुढे येऊ शकतात. ही उदाहरणं आपण पाहतो. तर अशा पद्धतीनं उद्याचा, आज आपण शाळेचं प्रतिनिधित्व करत असेल, पण उद्या आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न डोळ्यासमोर समोर ठेवून तुम्ही लोकांना जिद्दीनं खेळावं, सांघिक भावनेनं खेळावं, खिलाडी वृत्तीनं खेळावं आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे दंगाधोपा न करता किंवा भांडणं न करता पंचांचा निर्णय मान्य करून आपण खेळावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि तुमच्या या म्हणजे वार्षिक क्रीडा कार्यक्रमासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खेळामध्ये हार जीत होतच राहणार,
परंतु जीत झाल्यानंतर आपण त्याचा त्या उत्साहाच्या भरात आपण दुसऱ्याला ठेच पोचू नये असं आपलं वर्तन असायला पाहिजे. आणि हार झाली तर पुन्हा एकदा उर्मीनं उठून आपण आपली जीत कशी होईल हे बघितलं पाहिजे आणि आपल्या गावचं त्याचबरोबर आपल्या देशाचं नाव लौकिक केलं पाहिजे. असाच काहीसा संदेश तेलवेकर सरांनी या निमित्तानं आपल्याला दिलेला आहे. मी यानंतर तेलवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करण अर्जुन चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार तेलवेकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मला तू दिसला नाही म्हणून म्हटलं कुठे. यानंतर लक्ष्मण पाटोळे साहेबांचा सत्कार सुतार सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. वैभव गोदडे साहेबांचा सत्कार तेलवेकर सर यांनी करावा. शीतल माने साहेबांचा सत्कार सुतार सरांनी करावा. आणि योगिता वहिनींचा सत्कार आगरी मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मैदानाचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो. मॅडम या सर या. या ठिकाणी मैदानाचं पूजन त्याचबरोबर मशालीचं प्रज्वलन करून या क्रीडा महोत्सवाचं
उद्घाटन झालेलं आहे. यानंतर मी सुतार सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धेची शपथ विद्यार्थ्यांना ग्रहण करावी. प्रेट विश्राम. प्रेट सावधान. एक साथ शपथ केले तयार. माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे, आम्ही सर्व खेळाडू या क्रीडाभूमीस वंदन करून अशी शपथ घेतो की सुरू होत असलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धेच्या सर्व नियमांचे पालन करून सर्व खेळ खेळाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळून पंचांचा निर्णय अखेरचा मानून माझ्या खेळाचा शाळेच्या व संस्थेचा सन्मान गौरव वाढेल असा प्रयत्न करू. जय हिंद. प्रेट विश्राम. आज या ठिकाणी आपल्याला शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं उद्घाटन करण्यासाठी लाभलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त कराव्यात. या अहो या बोलायची संधी मिळते. बरं ठीक आहे. मी वैभव गोदडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त कराव्यात. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, विद्यार्थी, आज 2023-24 वार्षिक क्रीडा महोत्सव, या क्रीडा महोत्सवास सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. सर्वांनी खेळाडू वृत्तीने खेळून सर्वांनी प्रथम क्रमांक कसा येईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा व सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. मगाशी प्रास्ताविकामध्ये मला असं उगाच रुकरुक वाटायला गेली की कोणाचं नाव राहिलंय का माझ्या तोंडून घ्यायचं. तर नजर चुकीनं कोणाचं नाव जर माझ्याकडनं चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मला उगाचच वाटायला लागले की मी कोणाचं तरी नाव घ्यायचं राहिलं, तर मी नजर चुकीनं कोणाचं नाव जर घेतलं नसेल तर मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आत्ताच वैभव गोदडे साहेबांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. वक्तृत्व ते राजकारणाच्या बाबतीत चांगलं करतात असं मी ऐकून आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आलेले आहेत त्यामुळे ते जास्त बोललेले नाहीत. धन्यवाद गोदडे साहेब. यानंतर मी माने साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त कराव्या. नमस्कार, मी शीतल माने. आता नाही सर, असू दे. बोलण्याचा सराव नसल्या कारणानं तरी पण माने साहेबांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी. यानंतर आम्ही ज्या पाहुण्यांना बोलवतो ते क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आपण जर करण साहेबांच्याकडे बघितलं तर शालेय जीवनामध्ये त्यांनी खूप खेळ खेळलेले आहेत आणि व्यायाम केलेला आहे हे त्यांच्या शरीर यष्टीवरून आपल्याला दिसून येतं. तर आपण पाहुणे जे बोलवतो त्यामुळं आपल्याला एक प्रेरणा मिळायला पाहिजे यासाठी बोलवतो. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये व्यायाम केला पाहिजे, खेळ चांगले खेळले पाहिजेत, आपलं व्यक्तिमत्व आपल्या शरीरावरून दिसलं पाहिजे. आणि त्यामुळं आज जे आपण पाहुणे बोलवले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शरीरयष्टी अतिशय त्यांनी कमावलेली शरीरयष्टी आहे आणि त्यामुळेच त्यांचं सैन्य दलामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळं आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचे खेळाडू होण्यासाठी
व्यायाम केला पाहिजे, खेळ खेळायला पाहिजे. तर मी करण साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं शुभेच्छा व्यक्त कराव्यात. मी आवर्जून त्यांनी नाही म्हटलंय तरी पण बोलून आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करायला भाग पाडतोय, कारण त्यांचं सुद्धा वक्तृत्व चांगलं व्हावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. मी करण साहेबांना विनंती करतो. मला इथं पहिल्यांदा बोलवल्याबद्दल मी शाळेचं आणि मुख्याध्यापकांचं म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा बोलावलं, मी कधी बोललो नव्हतं इथे या पाठीमागं. आम्ही रणांगणावरती लढतो क्रीडांगणापेक्षा. करा आत्तापासूनच करा, आणि आपण जगत असताना म्हणजे कुठंपर्यंत पोचायचं आहे त्यासाठी आपण एक टार्गेट ठेवा आणि त्याच रस्त्याने चला. दुसरा जातोय त्या रस्त्याने चालू नका. तुम्हाला जे करायचं आहे ते एकच रस्ता धरून चला, तुम्ही सक्सेस व्हा. जर तुम्ही जगताना जर तुमच्या आयुष्यामध्ये 100 रस्ते ठेवले तर त्यातला एक पण सक्सेस होणार नाही. एक ठेवला तर एक सक्सेस व्हाल. आणि क्रीडा स्पर्धा नीट खेळा, कोणाला लागू नये, काही नाही, याची काळजी घ्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ. धन्यवाद करण साहेब. यशाची गुरुकिल्ली त्यांनी आपल्याला दिलेली आहे. एक प्लॅन तुम्ही मजबूत ठेवा तरच तुम्ही यशस्वी व्हाल, असं त्यांचं आपल्या मनोगतामधनं आपल्याला हा संदेश आहे. तर या ठिकाणी आपल्या क्रीडा महोत्सवाला सुरू करायला वेळ होतोय, म्हणून मी पण थोडंसं आवर्त घेतो आणि या ठिकाणी आगरे मॅडमना विनंती करतो. या ठिकाणी किट आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. कालपर्यंत मला वाटतं ते छपाईचं काम चालू होतं, त्यामुळे आपल्याला मिळतील की नाही शंका होती, परंतु रात्री बऱ्याच वेळानं हे किट मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. तर मी सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी एक एक विद्यार्थ्यांना एक किट वाटप करून या ठिकाणी मुलांचा गौरव करावा. एक बोलू आहे विद्यार्थ्यांना. हां ठीक आहे. हां बनू ये शिवानंद नंतर आम्ही देतो. एक आता यांच्या हातनं घ्यायचं. काय बनू घे त्यांच्या घ्या. एक घ्या. त्या मशालपासून जरा लांब. ही की निशाई बॅटरी. हा गणेश पटवे. गणेश नाही की ओंकार. सौरभ. प्रज्ञा. आर्यन शिरगावे. आदित्य. हां या ठिकाणी किटचं देखील वाटप झालेलं आहे. यानंतर मी आपल्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आगरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा. आपल्या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव आज आणि उद्या अशा 2 दिवसामध्ये आपण आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं उद्घाटन आज झालं. तर या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र सैन्य दलात कार्यरत असलेले करण चव्हाण हे आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या चिंचवाडचे उपसरपंच वैभव गोदडे साहेब, आपले गावचे सुपुत्र आणि सुजान पालक असलेले शीतल माने साहेब, आणि त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि पोषण आहाराशी संबंधित काम करणाऱ्या योगिता कांबळे वहिनी यासुद्धा आपल्या शाळेसाठी आज उद्घाटन कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले. त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानते.